रमीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अर्जुन आणि अर्जुनच्या जोडीला बाली. मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज ऋतिक. 4 षटकांची लढत. बेस्ट ऑफ बोरशेती वर्सेस 311 चांदई कर्जत. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे एक सिंगल, संघाचा अकाउंट ओपन, एक धाव. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर ऋतिक, स्ट्रायकर एंडवर बाली. इथे विकेट करण्याचा प्रयत्न प्रभावित केलाय ऋतिक या गोलंदाजाने. विकेट आली. फलंदाज बाद. श्री 11 चांदई कर्जत हा संघ आपण पाहतोय. काय गोलंदाजी केली जाते ऋतिक या गोलंदाजाच्या माध्यमातून. चांगला चेंडू त्याने हाताळला. न्यू बॅटर मैदानामध्ये भावेश. गोलंदाज तयार. ऋतिक गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज तयार. ऋतिक. इथे टाकलेला हा चेंडू भावेशसाठी वेगाने टाकलाय. आज आपण श्री 11 चांदई जो कर्जत विभागातील संघ पाहतोय त्या संघाची गोलंदाजी लाईनअप अतिशय सुंदर आपल्याला पाहायला मिळते. ऋतिकची गोलंदाजी अप्रतिम होताना पाहायला मिळते. अचूकता आपल्या गोलंदाजीमध्ये तो दाखवतोय. स्ट्रायकर एंडवर भावेश. अजून एक चेंडू डॉट. व्हेरी गुड बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज ऋतिकची 4 चेंडू त्याने हाताळले. धाव खर्च केले फक्त 1. इथे अजून एक चेंडू चांगला आहे. जबरदस्त गोलंदाजी ऋतिकची. 5 चेंडू कोणतेही धाव नाही. सॉरी, 1 धाव आहे आणि 1 विकेट. शेवटचा बॉल. या ओव्हर मधला शेवटचा चेंडू. इथेही फटका फसलाय. चेंडू हवेत. विकेट. 1 बाद 2. पहिलं षटक कंप्लीट. आपल्याकडे धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या त्या 2 विकेट आणि 1 धाव. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज तयार. वैभव आलेत गोलंदाजी मार्कवर. गोलंदाजी करण्यासाठी भगवा चषक आणि या क्रीडा स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. आजच्या दिवसातील गटातून निघणारा संघ कोणता आहे ते आपल्याला पाहायचंय. गोलंदाज तयार. ऋतिक. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न. पाहता पाहता 2 धावा. बॉलवर मिळतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोचेल ती 3
या धावसंख्येवर 2-3 टीम बेस्ट ऑफ बोरशेती. सध्याच्या घडीला स्ट्रायकर एंडवर बॅटर आपण पाहतोय अर्जुन बांगर. 4 षटकांची लढत, त्यानंतर सेमीफायनल 3 षटकांचा सामना होईल. चिंबीपाडा आणि त्यांच्या विरुद्ध जिंकणारा संघ. गोलंदाज तयार वैभव. इथे बिग हिट, तिथे झेल. फलंदाज अर्जुनही बाद. 3-3 बेस्ट ऑफ बोरशेती. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुमित दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. तीन बाद 3. पुढील दोन्ही सामने 3-3 षटकांचे होतील. आयोजक कमिटीच्या वतीनं सूचना. वैभव टाकलेला हा चेंडू, सुंदर असा फटका जो मात्र पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल. संघात धावसंख्या धावफलकावर 4 षटक क्रमांक मैदानामध्ये मार्गस्थ असताना आपण पाहतोय सध्याच्या घडीला ते दुसरं. वैभवची गोलंदाजी अप्रतिम, ऋतिकने प्रभावित केलाय ज्या प्रकारची गोलंदाजी ते करतायत. अजून एक चांगला चेंडू, इथे फटका सुंदर आहे. रोशनच्या पॅटमधून चेंडू सीमा पार. 4 चौकार. या 4 धावा लाभदायक ठरतील बेस्ट ऑफ बोरशेतीसाठी. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपण पाहिला, जास्त शफल झाले, जागा बनवली पटक्यासाठी आणि डीप पाईन लेगला हा चौकार खेळलाय तो रोशन वेखंडेने. संघाच्या धावसंख्या धावफलकावर आपण पाहतात 3 बाद 8. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल आली. लेग बाईचा इशारा आहे पंचांचा. संघाची धावसंख्या धावफलकावर 9. इथे टाकलेला हा चेंडू तिसऱ्या अटेम्प्टमध्ये कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. सुमितला जीवनदान. 2 षटकाचा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या 3 बाद 9. 3 बाद 9 षटक क्रमांकाचं इथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळालं ते तिसरं. चला थोडं फास्ट खेळा. क्षेत्ररक्षण करणारी टीम श्री 11 चांदई कर्जत. थोडंसं फास्ट खेळणं गरजेचं राहील. अतिशालेत आता गोलंदाजी मार्क. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर वेळ वाचवणं सर्वात महत्वाचं आहे. हॅलो चेक. 3 बाद 9. गोलंदाज तयार.
पहिलाच बॉल पुन्हा एकदा सुंदर असा फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र निवडलं. रोशन वेकंडेच्या पॅटमधून 4 चौका. चार धावा, 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल 13. अतिशला पाहतो आपण गोलंदाजी करत असताना 3 बाद 13. अजूनही 11 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. इथं टाकलेला हा चेंडू गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर 3 बाद 13. अजून एक चांगला चेंडू इथे अतिश. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर अतिश. इथे बिग हिट. तिथे क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. प्रकाशने सुंदर असा झेल टिपलाय. फलंदाज बाद. न्यू बॅटर संदेश मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. कामगिरी कशा प्रकारे होते ते पाहायचं. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता. डीजे कक्ष पूर्णपणे शांतता आहे डीजे धनुच्या माध्यमातून, आणि तेच दाखवत असताना आमचे कॅमेरामन. 4 बाद 13. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. इथं टाकलेला हा चेंडू सुंदर असा फटका जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. 2 धावा या बॉलवर येतील. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतायत ती 15 धावा. 4 बाद 15. शेवटचा एक चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र तळलाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 4 बाद 15. टीम बेस्ट ऑफ बोरुशेती. चार बाद 15. शेवटचे 6 चेंडू या पहिल्या इनिंग मधील. राजा आले आता गोलंदाजी मार्कवर अंतिम षटकामध्ये. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केलाय आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. षटकार आलाय तो सुमितच्या पाठमधून. संघाची धावसंख्या धावफलकावर 21. राजच्या विरोधामध्ये खेळलेला हा षटकार आपण पाहिला. रडारमध्ये होता, त्याला फेकून दिलं सीमारेषेच्या बाहेर. सुमितच्या पाठमधून षटकार. संघाची धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहतायत ती 4 बाद 21.
एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट आणि फलंदाज बाद. जबरदस्त क्षेत्ररक्षण, ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन दाखवला जातोय. जबरदस्त फेकी, डायरेक्ट हिट आपल्याला पाहायला मिळाली आणि तिथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतो. डबल कव्हर धावसंख्या 22. अँगलने हे क्षणचित्रे दाखवले जात आहेत 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट, सुंदर क्षेत्ररक्षण. डबल कव्हर धावसंख्या 22. न्यू बॅटर मैदानामध्ये तेजस. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर राज यांना आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडवर सुमित. 4 चेंडू 8. इथे टाकलेला हा चेंडू बिग हिट केला आहे. चेंडू हवेत आहे, उंची भरपूर आहे, लांबी कमी मिळताना पाहायला मिळाली. चांगला झेल, गोलंदाज फेल, विकेट. संघाची धावसंख्या धापलकावर 22. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तयार. इथे टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल. इथे तिसऱ्या पंचांची मागणी. हॅलो ठाकरे सर, तुम्ही आता डान्स करावा अशी सुनील माळी सरांची इच्छा आहे. डीजे चालू करू का? हा चालू करा, चालू करा, करा करा. डीजे धनू काय वाजवायचं वाजवा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. आपल्याकडे धाव संख्या 22 धावा आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यार चेंडू हवेत आणि खेळाडू ढगात. ते फलंदाज बाद होताना पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी, अचूकता, सातत्य जे मात्र आपल्याला पाहायला मिळालं. माधव सर, तुम्हाला प्राईज सांगितलं होतं ते आलंय का? नाही मग आता डान्स करायलाच पाहिजे. ब्रेक डान्स. रवी सर म्हणले तो डान्स होऊ द्या. टाकलेला हा चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिथे क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का ते आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे रन आउट. 2 धावा आहेत.
धापालकावर 24 धावा. 25चं लक्ष. डीजे धनुला आता संधी. माधव सरांना संधी आणि देऊयात सुनील शेळके सरांनाही संधी. धन्यवाद. चोवीस चेंडू आणि 25 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा चांदई संघासमोर. आतापर्यंत त्यांची गोलंदाजी खूप चांगली झाली. पुन्हा पुन्हा तो विषय चर्चेला येतो कारण गोलंदाजीच त्या पद्धतीने केलेली आहे. समोरचा संघ कोणता आहे याचं विशेष दडपण न घेता मैदानाच्या आतमध्ये त्याने गोलंदाजी केलेली आहे. 24 चेंडू 25 धावा हे टार्गेट निर्धारित 4 षटकांमध्ये. बेस्ट ऑफ बोरशेती खरं तर स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोरशेती या नावाने ते या स्पर्धेमध्ये ते सम्मिलित झालेले आहेत. आणि बोरशेतीचे पॅकर्स याच परिसरातील अत्यंत गुणवान क्रिकेटर परेशजी घोरड यांचंही या क्रीडानगरीमध्ये आगमन या अगोदर झालेले. परेश, तुझंही सहर्ष स्वागत. पहिला चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर इथे प्लेस करतायत. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. एकतर पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धाबा पाता इकडे पूर्ण केले गेलेले आहेत दोन्ही फलंदाजांच्या वतीने. प्रत्येक सामना जर आपण बघितला इथे तर तो चांदई संघासाठी रनचेस करत असताना रन अ बॉल इक्वेशन देऊनच गेलेला आहे. विशेषतः शेवटच्या षटकामध्ये त्यांना बरोबर 5च धावा लागतात. पाहायचं इथेही या सामन्यामध्ये त्याच पद्धतीने होईल का. आणि त्या शेवटच्या षटकामध्ये एक चौकार सुद्धा त्यांना येतोच. या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपण पाहिलेल्या आहेत. खालची कडा इथे निश्चितच बॅटची घेत असताना छोटू मागच्या बाजूने जातोय. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाचा विचार आपण करतो. गोलंदाज अर्जुन बांगर गोलंदाजीसाठी आलेले आहेत. 22 चेंडू 22 धावा असं समीकरण निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल. राज आणि मंगेश ही सलामीची जोडी. राज गोडे आणि मंगेश कोळंबे
दोन्ही चांगले खेळले थ्रू आउट दी नाईट. अत्यंत चांगली त्यांची फलंदाजी आपण पाहिलेली आहे. विशेषत्वाने एक गोष्ट आणि तिचा उल्लेख करावाच लागेल. काही दिवसांपूर्वी बाबू शिंदे या एका इस्माबरोबर माझी मुलाखत झाली होती. या विषयावर आपण बोलू, पुढे घेऊन जाऊ विषय. इथे हा बॉल नो कॉल केला गेलेला आहे. ओव्हरस्टेपिंगचा नो. इथे देतायत पंच. बघा रात्रीचे 3 वाजलेले असोत, 4 वाजलेले असोत, किंबहुना त्याहीपेक्षा अधिकची वेळ असो. माधव ठाकरे सर म्हटले, की त्यांची नजर ही अत्यंत तीक्ष्ण आहे, घारीप्रमाणे करडी नजर आणि तिचाच प्रत्यय आला. इथे हा चेंडू नो घोषित केला गेलेला आहे. येणारा चेंडू फ्री हिट असेल. तर ते बाबू शिंदे, की जे कृष्णा सातपुते ज्यावेळेस डिंगडॉंगमध्ये खेळायचे, त्यावेळेस त्यांचे मार्गदर्शक होते. आणि त्यांच्याबरोबर ज्यावेळेस भेटण्याचा योग आला त्यावेळेस त्यांनी एक गोष्ट महत्त्वाची सांगितली होती, की तुमच्याकडे जर 4 षटकांचा सामना असेल तर 4 गोलंदाज अत्यंत तीक्ष्ण पाहिजेत. कंप्लीट बॉलर पाहिजे तुमच्याकडे. यावेळेस समोरच्या दिशेने खेळताय क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले, टिपला इथे जेल, परंतु हा फ्री हिट चेंडू होता. त्यामुळे नुकसान होणार नाही. 5 जर षटकाचा सामना असेल तर तुमच्याकडे 5 गोलंदाज अथवा 4 गोलंदाज हे कंप्लीट असणं गरजेचं आहे. म्हणजे फलंदाजीपेक्षा ज्या संघाची गोलंदाजी कंप्लीट आहे, म्हणजे गोलंदाजीचं युनिट कंप्लीट आहे, चांगलं आहे, त्या संघाला जिंकण्याच्या अधिक चान्सेस असतात, असं त्यांचं मत होतं. आणि आजच्या दिवसामध्ये याचाच प्रत्यय आपल्याला आला. गोलंदाजी धारदार राहिलेली आहे चांदेई संघाची. त्यामुळे तिसऱ्या सामन्यामध्येही विजयाच्या दिशेने ते आगेकूच करत आहेत. समोरच्या दिशेने फोर्सिबल हिट. क्षेत्ररक्षक उपस्थित, डायरेक्ट हिट रिक्वायर्ड. मिस्ड बाय ए व्हेरी लिटिल मार्जिन. अत्यंत थोड्याफार फरकाने यष्ट्या वाकायच्या इकडे राहिलेल्या आपण पाहिलेल्या आहेत. याचमुळे धावफलक 1 ने पुढे गेलं. हा बघा समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त वेगाने चेंडू फलंदाजापर्यंत पोहोचला. त्याचा बॅटचा फॉलो थ्रूही कंप्लीट होऊ दिला नाही. इतक्या वेगाने चेंडू जाऊन बॅटवर आदळलेला आपण बघितला. 6 धावा आहेत धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. अर्जुन बांगर गोलंदाजी करतायत. 2 चेंडू आणखी शेष आहेत या षटकातील. भरधाव वेगाने फेकला गेलेला चेंडू, पंच मागे वळण्याच्या तयारीत. हा चेंडू वाईट कॉल केला गेलेला आहे. एक अतिरिक्त धाव धावफलकावर जोडली जाईल. इथे रिव्ह्यूची नोंद केली गेलेली आहे. DRS कॉल केल्या गेलेल्या आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज करतायत गोलंदाज अर्जुन बांगर. तिसऱ्या पंचांच्या वतीने इथे निश्चितच निर्णय दिला जाईल. एक एक रिव्ह्यू दोन्ही संघाला दरम्यान इकडे दिला जात आहे. फक्त तुम्ही बिमरसाठी वापरू शकता, रनआउटसाठी वापरू शकता, वाईडसाठी वापरू शकता. लेग बिफोरसाठी आणि एजसाठी तुम्हाला तो वापरता येत नाही. कुठे घ्यायचा, कधी घ्यायचा, कसा घ्यायचा, हे स्वातंत्र्य निश्चितच संघ कर्णधाराकडे आणि फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये असणाऱ्या फलंदाजांकडे असतं. इट्स ए वाईड डिलिव्हरी. हा वाईड बॉल आहे. त्याचमुळे धावफलक 1 ने पुढे जाईल. एकूण धावांचा विचार केला तर 7 धावांपर्यंत पोहोचलेला डाव. 4 वाजून गेलेत. आयोजकांमधून नकुलदादा यांचं कौतुक करावं लागेल. ज्या गोष्टीची गरज होती तीच गोष्ट घेऊन आलेले आहेत. म्हणजे मराठीमध्ये जी एक म्हण पूर्वजांकडून मी ऐकलेली आहे. म्हणजे माझी आजी नेहमी म्हणायची, "भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा." त्या पद्धतीची परिस्थिती आहे. चहा बिस्किट आलाय म्हणजे फार काही आलं असं नाही. परंतु या वेळेला ते फार मोठं आहे. त्यामुळे नकुलदादा तुमचं कौतुक असेल. धन्यवाद तुमचे सगळ्यांच्या वतीने. 7 रन्स ऑन द बोर्ड. चेंडू पडला, खूप खाली राहिला. शूटर बॉल. मागे जातोय. यष्टीरक्षक चेंडू अडवतोय. त्याचबरोबर हे षटक संपलं, ज्यामध्ये धावा आलेल्या आहेत त्या म्हणजे 7 आणि षटकाची इथे समाप्ती.
18 चेंडू 18 धावा. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये प्रगती पथावर आहे. एक चेंडू येणं शेष आहे. 14 धावांपर्यंत पोहोचलेला डाव आपण सगळेजण बघत आहोत. 13 चेंडू आणि 11 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. सामना जिंकण्यासाठी 13 मध्ये 11 बनवायचे चांदईला. समोरच्या दिशेने फटका खेळले. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत का? हो आहेत. इथे टिपलाय झेल. याचबरोबर फलंदाज वैभव थेर आणखी एकदा बाद झालेले आहेत.
न्यू बॅटर इन नवीन फलंदाज ऋतिक दाखल होतोय. ऋतिकची गोलंदाजी फार चांगली राहिलेली आहे. फलंदाजीमध्ये कशा पद्धतीने ते कॉन्ट्रीब्युशन देतील हे पाहायचं आहे. 14 runs on the board. This is the third over. Is in progress. Ping ball by bowler Sumit. He has done remarkable job because he has picked up crucial wicket of this inning. He has picked up a batter Raj Gore, who has given a great start for Sandai team. And 14 runs on the board with the loss of 3 wickets. After 2.1 overs, required run rate we can see 6 runs per over. 11 more deliveries to be bowled by bowling side and 11 runs to win for Shri 11 Sandai. This time, edge and back of the wicket, field spin available at fly slip region. Fielded that ball successfully, just one single, nothing more than that. Bowlers have done great job of both sides. We can clearly see in first inning, bowler Rutik had just given 1 run and picked up 2 important wickets, Arjun and Bali. Then after Vaibhav has bowled a great over. All 4 bowlers have bowled great spells. Loud shout there, but umpire is not satisfied. Leg bites call by umpire. Just one single completed. 16 runs on the board. There is a great disappointment. We can clearly see Sumit Bhagre and rest of colleagues are there, are not happy with the umpire's decision. But there is no DRS and review available for LBW. You can't challenge umpire's decision. Rutik and Nitesh are batters who are relatively new on the ground. This time just gentle push, defensive approach by batter Rutik. This is the dot ball. Every dot ball will increase the pressure on batting side. So you have to hit some big shots while chasing these kind of targets. Once again, Sumit getting ready. This is the third over. Bowler sounds good. This time try to slog it outside the off stump. One more dot delivery. Batter is not happy, but that trim line is always belongs to the umpire. He has all that rights. One more dot. 16 runs on the board with the loss of 3 wickets. One more dot delivery. What a great bowling by bowler Sumit Bhagre. This is the end of third over. After completion of 3 on scoreboard, there are 16 runs with the loss of 3 important wickets while chasing 25, and the remaining equation is like that. 6 more to go and 9 more runs are required to win for Shri 11 Sandai. 6 चेंडूचा शेष इथे 9 धावांची गरज आहे. या अगोदरच्या सगळ्या सामन्यांमध्ये 6 चेंडूंमध्ये 5 धावा या पद्धतीचे इक्वेशन त्यांच्या बरोबर चिकटलेलं होतं, चिपकलेलं होतं. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. हे संकेत शुभ की अशुभ याचा विचार आपल्याला करायचा नाही, परंतु काहीतरी बदललेलं आहे. फलंदाजांचा विचार केला तर खेटपट्टीवर फलंदाज ऋतिक आणि त्याच्या साथीने नितेश हे 2 फलंदाज उपस्थित आहेत. धावपलकर धावांचा विचार केला तर ते आहेत 16. 6 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये इथे रोखायचं आहे. ते म्हणजेच गोलंदाजाला स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोरशेती परेश घोरड, की जे अत्यंत सुस्वभावी क्रिकेटर आहेत देनोलीचे, त्यांच्या वतीने या बेस्ट ऑफ बोरशेतीला स्वस्ती 11 बोरशेती या नावाने स्पॉन्सर्ड केले गेलेले आहे. आणि ॲट दी अदर हँड आपण पाहिलं तर श्री 11 सांदे खेळत आहेत. 6 चेंडू 9 धावा. चला सामन्याचा रिदम लॉस करू नका. आता दिवाळीतील ती ॲड प्रत्येकाला आठवेल. उठा उठा सकाळ झाली. 6 चेंडू 9 धावा. स्ट्रायकिंग एंडला बॅटर नितेश. इथे 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 चांगला फटका आहे या सिच्युएशन मध्ये खेळला गेलेला.
तो एंडवर चेंडू आदळला होता, थांबले होते, वाट पाहिली, पॉज अँड देन एक्झिक्यूट. क्षेत्ररक्षक होते गल्ली रिझनमध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण. एकदा विकडे मिळते, 5 चेंडूंचा खेळ येणं शेष आहे. 8 धावांची आणखी गरज आहे सामना जिंकण्यासाठी. स्वस्त 11 बेस्ट ऑफ बोरशेतीने चांगली गोलंदाजी केलेली आहे. चांगला प्रतिकार इथे दिलेला आहे. बघा प्रतिकार कुठे करायचा, प्रतिसाद कुठे द्यायचा हे आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. इथे आपण बघतो मैदानाच्या आतमध्ये लाईन्स क्लिअर करतायत राज ठाकरे सर. नावामध्ये फार मोठा दम आहे पंच राज ठाकरे सरांच्या. मी काही दिवसांपूर्वी पनवेल भागामध्ये समालोचनासाठी गेलो होतो. तिथे नेरे अथवा मोह संघाचे गोलंदाज जे 2दा सामनावीर ठरले होते, त्यांचं नाव होतं प्रल्हाद शिंदे. त्यांना मी विचारलं होतं की तुमचं नाव ठेवण्यामागे नेमकी काय भूमिका होती आईवडिलांची, तुम्ही त्यांना कधी विचारले का? तर त्यांचं उत्तर आलं होतं की तसं काही पर्पजफुली विचारलं नाही. 5 चेंडू 8 धावा. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज लेग स्टिक कडे वळतायत. त्याचमुळे त्यांच्या आउट ऑफ रीच चेंडू मागे निघून जातोय. टेक्निकली इथे कुठेतरी बॅकफुटला फलंदाज असलेले आपल्याला पाहायला मिळतात. 4 चेंडू आणि 8 धावा. सामन्याने त्याचा कोर्स बदललेला आहे. हे क्रिकेट आहे शहापूरचं, अर्थात स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोरशेतीचं. 4 मध्ये 8 बनवायचे आहेत. आता रिक्वायर्ड रन रेट थोडा वाढलेला आहे. 12.00 चा रिक्वायर्ड रन रेट. 4 मध्ये 8. एखादा मोठा फटका गरजेचा आहे. त्याची निवड योग्य रीतीने करावी लागेल. मागे सरकले, त्यानंतर एज इथे लागते. क्षेत्ररक्षक आहेत उपस्थित. चेंडूपर्यंत पोहोचले, फंबल झाले, त्याचमुळे दुसरी धाव ऑन आहे. ती धाव तर पूर्ण झालेली आहे. पाहायचे तिसरी धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात नाही. 2 तर पूर्ण आहे. 3 चेंडू आणि 6 धावा अशा पद्धतीचं समीकरण. एक षटकार सामना संपू शकतो, परंतु तो षटकार या 3:15च्या रात्रीच्या सुमारास कोण फलंदाज खेळून काढेल हा फार मोठा यक्ष प्रश्न आहे. कारण आता आपण बघितलं की वातावरण अत्यंत थंड झालेलं आहे आणि या वातावरणाचा फटका फलंदाजाला बसत असतो. चेंडू अगदी बॅटवर प्रॉपरली जर कनेक्ट झाला, त्यामध्ये ताकदीचा चांगला वापर झाला तरच सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जाईल. अदरवाईज फलंदाज तिकडे लटकले जातील. 3 चेंडू आणि 6 धावा. पाहायचंय फलंदाजांचा अप्रोच कसा असेल. मोठा फटका की एकेरी दुहेरी धावा घेत असताना डीपमध्ये सामना घेऊन जातील चांदईचे हे फलंदाज. 3 चेंडू 6 धावा. गोलंदाज बाली भागरे तयार आहेत. बाली उजवेष्टीच्या बाहेरचा फटका फसला आहे. बाली चेंडू खाली येतोय. इथे फलंदाज बाद आहेत. आणि खरं तर याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो की निर्णय घेणं अत्यंत गरजेचं आहे या पद्धतीच्या इक्वेशनमध्ये. ही इक्वेशन्स अशी असतात की जी डिसिविंग इक्वेशन्स ज्यांना आपण म्हणतो, ही फसवणारी इक्वेशन्स आहेत. तुमचा माइंडसेट बदलवणारी इक्वेशन्स आहेत. छोटे टोटल बऱ्याचदा असेच असतात की जे वाटताना तितके घातक वाटत नाही, परंतु मैदानाच्या आतमध्ये एकदा की तुम्ही फसलात की तुमच्या समोर अनंत अडचणी येत असतात. स्लो पॉइझन असं त्याचं वर्णन आपण करू शकतो. जसा जसा सामना तुमच्या हातातून निष्ठत जातो, तेव्हा तुम्हाला कळतं की तुम्ही काय चुका केलेल्या आहेत. 2 चेंडू 6 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत तेजस. तेजसला इथे तेजोमय फटका खेळावा लागेल, किंबहुना मग त्यांचे पार्टनर नितेशला स्ट्रायकिंग एंडवर आणावं लागेल. या अगोदर मला असं वाटतं त्यांना संधी होती येण्याची स्ट्रायकिंग एंडला, ती त्याने गमावली. तिथे निर्णय घ्यायचा होता फलंदाज नितेशला, तो त्याला घेता आला नाही. आणि क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडे किती पुस्तकी ज्ञान आहे यापेक्षा प्रॅक्टिकली मैदानाच्या आतमध्ये प्रेशर सिच्युएशन तुम्ही कशी हँडल करता याला फार मोठं महत्व आहे. 2 चेंडू 6 धावा. 1 बिग हिट कॅन फिनिश दिस मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. बाली भागरेने अत्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. बक्षीस पात्र फेरीचा सामना. हा सामना जिंकणारा संघ कमीत कमी एक बक्षीस घरी जाताना घेऊन जाऊ शकतो. जिंकणारा सामन्याचा सेमीफिनालेमध्ये प्रवेश असेल. त्याचबरोबर चिंबीपाडा संघाबरोबर त्यांना खेळावं लागेल. 2 चेंडू 6 धावा. काय घडेल या सामन्यामध्ये? 6 धावांची गरज आहे. फलंदाजाला शांत ठेवलंय.
आता बघूया स्ट्राईक एंड चेंज केला जाईल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज नितेश येतील, त्याचमुळे फलंदाज तेजस इथे बाद झालेले आपण बघू शकू. आता इथे चान्स घेतलेला आहे फलंदाज नितेशने. काय सामना बदललेला आहे. चेंडू आणि 6 धावा हे समीकरण. गोल्डन षटकार इथे या सामन्यातील खेळता येईल का फलंदाजाला? नितेश ट्रॅकिंग एंडला आहेत. इथे एक षटकार सामना जिंकून देऊ शकतो फलंदाजी करणाऱ्या चांदाई कर्जतला. एक चेंडू आणि 6 धावा. वातावरण एक चेंडू 6 धावा. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू. इथे पंच जागा चेंज करतायत, त्यामुळे आपण बघतो की हा वाईट कॉल केला गेलेला आहे. इक्वेशन तेच राहील खरं तर. 5 धावा काय आणि 6 धावा काय, तुम्हाला षटकारच खेळायचा आहे. कारण कंपल्सरी चेसिंग आहे. प्रतिस्पर्धी संघापेक्षा एक धाव तुम्हाला अधिकची बनवायची आहे. 20 पर्यंत गेलेला डाव आहे. 25 धावा एकूण गरजेच्या आहेत सामना जिंकण्यासाठी. थोडा अधिकचा वेळ मिळालेला आहे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नितेशला, की जो गरजेचा असतो. पाहायचं आहे. एक चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. गोल्डन षटकार इथे फलंदाज लगावतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. हा सामना जर फलंदाजाने जिंकून दिला तर चांदई संघाच्या समर्थकांच्या गळ्यातील ते ताईत बनू शकतात. ते महानायक ठरू शकतात. सुपर हिरो अशी पदवी त्यांना मिळू शकते. अभी नाही तो कभी नाही. इथे एक चेंडू आणि 6 धावा असं समीकरण. चला, अधिकचा वेळ खर्च केला जातोय गोलंदाजी करणारा संघ. ट्रॅकिंग याला बॅटर आपण बघितलं तर ते आहेत नितेश. 1 मध्ये 5 ची गरज. षटकार गरजेचा आहे. यावेळेस फटका आपण बघतो की जो फसलेला आहे. याच बरोबर बक्षीस पात्र फेरी जिंकलेली आहे स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोरशेतीने, आणि सेमी फायनल मध्ये त्याने प्रवेश मिळवलेला आहे. चिंबीपाड्या संघाच्या संघनायकाला विनंती असेल, जिथे कुठे आपण असाल, या लवकरात लवकर आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये. जिंकलेल्या संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. 3 षटकांचा सामना असेल. सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडणार आहोत. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन स्वस्ती 11 बेस्ट ऑफ बोरशेती. कॉंग्रॅच्युलेशन परेश गोरड. त्याचबरोबर हार्ड लक टफ लक श्री 11 चांदई कर्जत. हार्ड लक माजी सरपंच पांडुरंगजी बागडे साहेब. हार्ड लक ऑल प्लेयर्स. चांगले खेळलात आज. अत्यंत चांगलं क्रिकेट तुमच्या वतीने खरं तर आम्ही पाहिलेलं आहे. गोलंदाजी अत्यंत चांगले चांदई संघाची, परंतु आजच्या या पराभवातून त्यांना एक गोष्ट विचारात घ्यावी लागेल. फलंदाजीवर काम करणं अत्यंत गरजेचं आहे. अलीकडचं क्रिकेट बॅटिंग डॉमिनेटिंग क्रिकेट आहे. 24 धावा बनल्या होत्या इथे. खरं तर बेस्ट ऑफ बोरशेतीच्या 25 बनवायच्या होत्या, त्या म्हणजेच चांदईला. सामना
टाय झालेला आपण बघितला. परंतु तरीही विजय हा बोरशेतीचाच आहे. कारण कंपल्सरी चेसिंग हा महत्त्वाचा नियम आहे. या दोन्ही संघाच्या संघनायक, बोरशेती संघाच्या संघनायकाला विनंती आहे, नाणेफेकीसाठी आमच्या नाणेफेकी कक्षामध्ये रिपोर्टिंग करा. चिंबीपाडा संघाचे संघनायक आपल्याबरोबर जोडलेले आहेत. निर्धारित 3 षटकांचा सामना या लवकरात लवकर या. विनंती असेल इथे नाणेफेक संपन्न करण्यासाठी. 3 षटकांचा सामना. नाणेफेकी ते संपन्न झालेली आहे. बोरशेती संघाने नाणेफेक जिंकले, त्यांनी फलंदाजी स्वीकारलेली आहे. चिंबीपाडा संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. क्षेत्ररक्षण सज्ज करा. बाली भागरे तुमच्यासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. या परेश गोरट की जे तुमच्या संघाचे सौजन्य दाते त्यांच्या वतीने दिलं गेलेलं हे कॅश प्राइज. परेश आपण असाल तर या, तुमच्या शुभ हस्ते कॅश प्राइज वितरित करा. यस परेश समोर आहेत उपस्थित, त्यामुळे हरकत नाही. परेश तिकडेच थांबा. वेल प्लेड बाळी, येणाऱ्या सामन्यासाठी तुलाही शुभेच्छा असतील. या समालोचन कक्षामध्ये बदल करूया. निखिलजी ठोंबरे सरांना आमंत्रित करूया. धन्यवाद. जबरदस्त मॅच आपण पाहिली. चला चिंबीपाडा संघ क्षेत्ररक्षण लावायचं लगेच. विनंती असेल इथून समालोचन कक्षामधून कुणीतरी एक माईक नेलेला आहे तो पहा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. जय बजरंग चिंबीपाडा आणि बेस्ट ऑफ बोरशेती आपले सलामीचे बॅटर मैदानामध्ये पाठवा. या स्पर्धेतील सेमी फायनल 2 आपण पाहणार आहोत. साईशपूर खारबाव ध्रुव 11 आपण आहेत का? ओके, उपस्थित आहेत. हॅलो, माईक माईक यात पहा, चेक करा जरा. हॅलो.